चला आज आपण वाटण न घालता आलू मटर कसं करायचं ते बघूयात। तर आता इथे जे साहित्य आहे ते तर बघितलंच आहे तुम्ही। तर रेसिपी सुरू करताना मी सांगेनच। तेल गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालायचं आहे, हळद घातली आहे, नंतर मी धने जिरे पावडर घातलेली आहे थोडीशी, पाव चमचा। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते घातलेत, मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कश्मीरी मिरची पावडर घालून पुन्हा मिक्स करायचं आहे, हे रंगासाठी खूप छान असतं। नंतर टोमॅटो आहे, एक मोठा टोमॅटो मी घातलेला आहे फोडी करून, 1 कप फ्रोझन मटार घेतलेले आहेत मी, आणि 2 मीडियम साईजचे बटाटे डाईस करून घेतलेले आहेत, म्हणजे चौकोन फोडी करून घेतलेले आहेत। तर हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपण ज्या लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या 6 ते 7 त्या घातलेल्या आहेत आणि पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला कन्सिस्टन्सी कितपत हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। हे बघा, आता मिक्स केल्यानंतर त्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला। हलकीशी उकळी आली की झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटासाठी शिजू द्यायचे। 10-12 मिनिटांनी आपलं बटाटे वगैरे व्यवस्थित शिजलेले आहे, तर पोटॅटो मॅशरने हलकंसं मॅश करायचं आहे। आणि आता मी गरम मसाला घातलेला आहे, थोडासा कांदा लसूण मसाला आणि किचन किंग मसाला घातलेला आहे। त्यानंतर कसुरी मेथी जी आहे ती हातावर थोडीशी अशी चुरून घातलेली आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर आपलं आलू मटर रेडी आहे। सोपी रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।